नमस्कार. मी मनोज पटवर्धन. गेली 26 वर्ष मनोवर्धन योग संस्था या संस्थेच्या माध्यमातून योगाचा प्रसार आणि प्रचार भारतात आणि भारताबाहेरच्या अनेक देशांमध्ये असा चालू आहे. 21 जून 2024 याच आठवड्यामध्ये आपण 10वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करतोय. त्यानिमित्ताने मला असं वाटलं की आपल्या सगळ्यांशी काही संवाद साधावा. योग म्हणजे खरं तर प्राचीन भारतीय मानसशास्त्र असं समजलं जातं. योग म्हणलं की आपल्याला एकदम असं वाटतं की सूर्यनमस्कार, आसनं, प्राणायाम म्हणजे योग आहे, किंवा फार तर ध्यानाचे 1-2 मिनटं 3 मिनटं डोळे मिटून बसून. पण खरं तर योगाची व्याप्ती ही खूप मोठी आहे. सध्याचं जे काही सगळं धावपळीचं युग आहे त्याच्यामध्ये माणूस आपल्या कामाच्या, नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने धावत असतो. त्याच्यातून वेगवेगळे ताणतणाव निर्माण होतात आणि शारीरिक व्याधीही काही निर्माण होतात. आता या शारीरिक व्याधींसाठी आपण वेगवेगळे उपाय, उपचार, डॉक्टर्स, हॉस्पिटल्स यांची मदत तर वेळोवेळी घेतच असतो. पण बऱ्याच वेळा असं लक्षात येतं की हे उपाय जे आहेत ते पुरेसे पडत नाही आहेत. त्याचं कारणही आपल्या लक्षात येत नाही. पण अनेक संशोधनातूनही असं लक्षात आलं आहे आणि सुदैवाने अनेक डॉक्टर मंडळींनीही आता हे मान्य केलेलं आहे की शारीरिक व्याधी ज्या आपल्याला होतात त्याची सुरुवात ही अनेक वर्षांपासून मनात सुरू झालेली असते. मनात सुरू होते म्हणजे काय, तर आजूबाजूच्या आपल्या परिसरामध्ये जे जे काही घडतं, जी काही परिस्थिती असते, जिथे आपण नोकरी व्यवसाय करतो ते ठिकाण, अशा ठिकाणी जे काही ताणतणाव निर्माण होतात त्यामुळे आपल्या मनावर जे काही ताण आलेले असतात आणि मन जे आहे त्याला काही आजार या स्वरूपात काही त्रास सुरू होतात आणि त्याच्यातून त्याचं मॅनिफेस्टेशन, अभिव्यक्ती ही शरीराच्या व्याधीमध्ये होते. त्यामुळे योगाने यालाच 5000 वर्षांपूर्वी कुठल्याही व्याधीला, आजाराला आधीज व्याधी असं म्हटलेलं आहे. म्हणजे मनात निर्माण झालेली जी काही व्याधी किंवा आजार आहे त्याचं प्रकटीकरण हे शरीरातल्या कुठल्या तरी वैगुण्याच्या स्वरूपाने, व्याधीच्या, आजाराच्या स्वरूपाने होतं. हा सगळा अर्थ किंवा ही पार्श्वभूमी जर आपण समजून घेतली तर योगाचा अभ्यास करताना शारीरिक, मानसिक, बौद्धिक, वैचारिक अशा सगळ्या स्तरांवर शांतता कशी मिळेल ह्या दृष्टीने पतंजलीने जी काही 8 अंग आपल्याला सांगितलेली आहेत त्यात आसनं आहेत, प्राणायाम आहे, प्रत्याहार आहे आणि धारणा, ध्यान आणि समाधी असं करत करत आपण स्थूलाकडून सूक्ष्माकडे म्हणजेच अंतिमतः शेवटी मनाकडे जाणार आहोत. आणि आपल्याला मनाकडे जायचं आहे, ते मन शांत, स्थिर, प्रसन्नचित्त असं ठेवायचं आहे हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजेच योग हा शारीरिक स्वास्थ्य हा त्याचा मूळ हेतू आहेच, पण त्याच्यापेक्षाही थोडासा वरच्या पातळीचा हेतू म्हणजे मानसिक स्वास्थ्य आणि ते कायमस्वरूपी आपल्या बाबतीत टिकावं यासाठी आपल्याला निश्चितपणे सातत्य आणि नियमित असं योगसाधना किंवा योगाभ्यास हा करायला हवा. परत एकदा 10व्या योग दिनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. हरिओम.